Hello, good morning, welcome back to my channel. 10 वाजले तर मगाशी पाणी भरले घरामध्ये. पाणी काय गावामध्ये काही येणं झाले. लाईटचा काय प्रॉब्लेम झालाय. आता चाललोय गणूच्या घरी. त्यांना फोन केला होता, तिकडे बोलवलं. काहीतरी काम आहे त्याच. चलो आपको भी ले जाता हूं. झोपले वाटतं. लांब आले ते बघ हवा मारायला. इकडे बघ पंप हुडकत. A few inches later. तिला सोडायचं होतं, त्यासाठी बोलवलं होतं. हा सांगतो त्याला. हा 11:15 वाजले. चला जाऊ गणूकडं. त्याचं पण अजून दुसरं काहीतरी काम आहे. 3 hours later. रेवणसिद्धमध्ये आलो. मी किती वर्षानंतर आलो यात्रेला, हे महाशिवरात्रीला. मी जेव्हा लहान होतो तेव्हा येत होतो मम्मी बरोबर. आता एकटाच आलोय. बाकीच्या मित्रांना फोन केला होता, चेतन, सुशांत, हर्षद. चेतन आणि सुशांतनं काय फोन उचलला नाही. हर्षदला केला तर हर्षद म्हणला काम आहे, जरा लिहायचं आहे. तर म्हणून दादा एकटाच आलो. फोन केला होता आणि अगोदरच येऊन गेला होता. म्हणलं बरं एकटाच आलोय. दर्शन घेतले. मला वाटलं मोठा सर, खाली गेल्यावर समजत केवढं मोठा आहे ते नाही वाटत. A few moments later. महाकालीचे स्नेहभक्त बंगालचे प्रसिद्ध कितीला 50 पाकिट आहे. 50ला पाकिट. एक दे 50ला 6 पीस. 50ला 6 पीठ का? 2 द्या. 2 द्या. श्रीराम जेव्हा वनवासामध्ये गेले तेव्हा ते कंदमूळ खाल्लं होतं, तेव्हापासून ते प्रसिद्ध आहे. आता इथं रेवणसिद्ध मध्ये आले, बघावं एकदा. आज खाता येणार का नाही माहित नाही की उपवासाला. घरी गेलं तर उपवास सोडला तर होईल. घरात सुद्धा देईन. थोडं घेतले. 4:45 घरी पोहोचाय किती वाजता काय माझा अजून. गर्दी खूप होती आज. आय थिंक किती वर्षानंतर आलो होतो. गर्दी कमी होती या टाइमिंग. सकाळी जास्त असते, म्हणजे 10च्या दरम्यान. 10, 8 असं 12 पर्यंत. 4:45 वाजले आता, गर्दी कमी झाली. तर 4:45, 5 नंतर गर्दी जास्त असेल, म्हणजे किंवा 4 नंतर. आता वाढायला लागल्या गर्दी. आता कोणच नाही माझ्यासोबत, ते कस तरी वाटते. तर पण नाही, ते एकटाच चाललो आणि एकटाच चाललो होता. एक भाऊ दिसला होता. इंस्टाग्रामला चॅनल आहे त्याचा. जाऊ तिथे खाऊ. पहिला मला ओळखलं नाही, नंतर मी इंस्टाला चेक केलं
तोच निघाला. त्यासोबत बोलायचं होतं, फोटो काढायचं होतं. तोपर्यंत तो गायबच झाला, परत भेटलाच नाही. माझ्या शेजारीच होता मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. जाऊ पटापट, दादाला सांगितलं 5 वाजेपर्यंत येईल होईल, जायलाच पाहिजे मग लवकरच. ड्रॅगन फ्रूट आहे काय? ड्रॅगन फ्रूट दिसतंय, फ्रूट नाही सर, ड्रॅगन फ्रूट. मागं पोलीस आहेत, मागं काहीकडे पोलिसांची गाडी लय करते तशी आज ना. तिकडे काय मुखदर्शन भेटलं ना, म्हणून तिकडे जे मूळ देवस्थान आहे तिकडे आलोय. तिथं दर्शन भेटलं. थोडीफार फोटोज काढायला कोण सगळं नाही, ते एकटाच करतो येतं. 4 वाजल्याचं जायला पाहिजे पटापट. चला जाऊ. आणि अजून एक महादेवाची मूर्ती आहे, तिथे एक दर्शन घ्यायचं, जायचंय. A few inches later. Later that same evening. मधून आल्यानंतर घरी येऊन काय ब्लॉग केलाच नाही, दमलो होतो जरा, थोडं रेस्ट घेतली. तरी पण आता 9 वाजल्या, तरी आता झोप आल्यासारखी वाटते. म्हणलं आता ब्लॉगचा एंड करू आणि आजचा ब्लॉग इथेच संपू. आजच्या ब्लॉगमध्ये एक तर भाव भेटत होते, इंस्टा चॅनल जाऊ तिथे खाऊ, पण माझं कन्फ्युजन झालं की तेच आहे ते का नक्की. नंतर मी परत आणखी मंदिरात जेवढा भाग आहे तिथं काय नेटवर्क नव्हतं. तिथं किती टाईम बघितलं ते साहित्य चेक करायला इंस्टालाही, पण काही नेटवर्क नव्हते, चालत नव्हतं. जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा नेटवर्क आलं, आणि तेव्हा त्यांना हुडकायला लागलो, तेव्हा ते नव्हते. परत भेटते तेव्हा व्हिडिओही काढू, फोटोसुद्धा काढू. आणि आजचा ब्लॉग इथंच संपूया. ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.